नमस्कार, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त असाल. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या रांगोळीच्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत खूप सोप्या आणि सुंदर अशा रांगोळ्या ज्या तुम्ही दरवाजाबाहेर काढू शकाल. अगदी सुंदर आणि अगदी झटपट होणाऱ्या अशा डिझाईन आहे आणि सगळ्या डिझाईन्स फिंगर रांगोळ्याच आहेत आजच्या. कुणालाही काढायला येतील अशाच सगळ्या डिझाईन्स आहेत. आय होप तुम्हाला आवडतील. आवडल्या तर नक्की सगळ्यांनी काढण्याचा प्रयत्न करा रांगोळ्या. तर आपली पहिली डिझाईन बघा, ह्यामध्ये फक्त आपल्याला 4 डॉट्स काढायचे आहेत आणि साईडला चारही साईडला फुलं काढायची आहेत. तसं पाहिलं तर खूप बिगिनर लेवलची रांगोळी आहे. कोणीही काढू शकेल अशीच रांगोळी आहे ही. इथे आपण एक केंद्रवर्तुळच काढणार आहोत अशा पद्धतीने आणि साईडला असे डॉट्स देऊन घेणार आहोत. अशा प्रकारच्या अजूनही रांगोळ्या तुम्हाला पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्कीच बनवेल, म्हणजे अगदी सोप्यातल्या सोप्या रांगोळ्या. पुढच्या भागामध्ये आपण बॉर्डर रांगोळ्या पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण वटपौर्णिमेच्या रांगोळ्या पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला मग नोटिफिकेशन येईल आणि मगच तुम्हाला रांगोळ्या पाहायला मिळतील. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा जर नवीन असाल चॅनलवरती तर. आणि जुने लोक तर नेहमीच व्हिडिओज पाहतात. तर थँक्यू सगळ्यांचे. तुम्ही एवढं छान असा रिस्पॉन्स देतात, छान छान कमेंट्स पण करतात. ही डिझाईन खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही अगदी काही सण वगैरे असेल ना तेव्हा पण काढू शकता दरवाजाबाहेर. आता यातले मी तुम्हाला बरेचसे शेप्स दाखवलेले आहेत की कसे काढायचे, कशा पद्धतीने आपल्याला टूल्स यूज करायचे आहेत. त्यामुळे त्याचं मी काही एक्सप्लेन करत बसत नाही आता तुम्हाला. आपण ज्या पद्धतीने काढतो या डिझाईन्स त्या अगदी सिंपल अशा पद्धत आहे. यामध्ये काही जास्त नाही आहे. फक्त तुम्हाला लाईन्स सरळ काढायला आल्या पाहिजे आणि नाही पण आल्या तरी तुम्ही त्या करू शकता ॲडजस्ट. पण त्यासाठी तुमच्याकडे जी जागा असते जिथे तुम्ही रांगोळी काढता तिथली जागा प्लेन असायला पाहिजे, तरच तुम्ही त्यावरती स्केल वगैरे वापरू शकता. तर इथे आपण सुपारीचा वापर करणार आहोत डिझाईन बनवण्यासाठी. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओजमध्ये सुपारीच्या पण डिझाईन्स दाखवल्या होत्या की सुपारीच्या मदतीने कशा डिझाईन्स काढायच्या डेली यूजसाठी. तर तुम्हाला त्या आवडल्या पण होत्या. मी नक्कीच अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येईल. तर इथे आपण फूल काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिझाईन रेडी आहे. सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. पुढच्या सगळ्या डिझाईन्स ज्या आहेत आपल्या त्या अगदी बेसिक आणि सुंदर आहेत, पण खूप अट्रॅक्टिव्ह अशा डिझाईन्स आहेत. तुम्ही सर्व डिझाईन्स पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला डिझाईन आवडल्या की नाही ते. पुढच्या भागामध्ये आपण बॉर्डर रांगोळ्या पाहणार आहोत. तर आज नवीन आलेला असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. लाईक, शेअर, कमेंट्स पण करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज रोज पाहत राहा. रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या पण ट्राय करत राहा. तर तुम्ही रांगोळ्या काढत असाल तर इथे आपल्याला चारही साईडला 3-3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत आणि त्याचं आपल्याला फूल काढायचं आहे आपण जे नेहमी काढतो तसं. तर पाहू शकता किती सिंपल अशी रांगोळी आहे, पण दिसताना तिचा लुक तुम्ही पाहू शकता.
तरी अजून तरी ती कंप्लीट पण नाही झाली आहे. कंप्लीट झाल्यानंतर तर तुम्हाला कळेल मी का असं बोलत होती ते. इथे आपण थोडेसे कॉन्ट्रास्ट कलर वापरायचे. बघा आपली डिझाईन रेडी आहे. सिंपल आणि स्वीट. तर पुढची डिझाईन आपली याच टाईपमध्ये आहे. नक्की तुम्ही सगळ्या डिझाईन्स पहा, व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.